आज मी तुम्हाला चिकू पिकूची गोष्ट सांगणार आहे. चिकू पिकू, चिकू कुत्रा आणि पिकू पक्षी या दोन बेस्ट फ्रेंडच्या गोष्टी. चिकू पिकू, चिकू निवांत रडत होता. त्याला डुलकी लागणार तितक्याच आवाज आला, चू 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 चू. तो मग तो प्राणी तितक्यात तुडू चालत कपाटाच्या मागे लपला. चिकूने हळूच वाकून चिकूने हळूच वाकून पाहिलं. उंदीर आहे बहुतेक. थुल्लू मांडीला बोलवायला हवं. चिकूने पिकूला खिडकीतून हाक मारली. तो म्हणाला, पिकू, ताबडतोब थुल्लूने गिवले. घरात उंदीर शिरलाय. मग काय मित्रांनो, पिकू उडत गेली आणि तिने थुल्लूला निरोप दिला. थुल्लू म्हणाली, म्याव. उंदीर त्याला ते फटक्यात पकडेल, चल. थुल्लू उत्साहात म्हणाली. थुल्लू आणि पिकू घरी पोचल्या. म्याव. कुठे उंदीर? किती वरवर आहे उंदीर? 5 मिनिटात 500 वेळा इकडून तिकडे गेला. आता पलंग खाली आहे, चिकू म्हणाला. आता थुल्लू म्हणाली, आता मी आले ना, आता नो टेन्शन. एका मिनिटात पकडते त्याला. थुल्लूने शिपूट ताट केली. फक्त बाहेर येऊ दे त्याला. तितक्यात पुन्हा एकदा आवाज आला, चू 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 चू. येतोय वाटतं तो बाहेर, पिकू म्हणाली. थुल्लू रेडीच होती. ती उडी मारणार तितक्यात त्या उंदराने घाणेरडा वास सोडला. थुल्लूने मागे उडी मारली. कसलं घाणेरडा वास सोडला नाही. वास सोडणारा उंदीर मी पहिल्यांदाच बघतेय. तो प्राणी कपाटाच्या मागून आला आणि म्हणाला, उंदीर काय लावले, दिसत नाही का? उंदीर नाही, चिचुंडरी आहे, चिचुंडरी. पण तू उंदरासारखी दिसतेस. नीट बघ, माझं नाव छोटे सोंडे सारखं आहे. उंदराला असं नाक असतात का? उंदीर शाकाहारी आहे आणि मांसाहारी, म्हणजे नॉन व्हेजिटेरियन आहे. हे बघ, मला सूर्य आहेत, त्यात दाखवत चिचुंडी म्हणाली. उंदरी नसलीस तरी त्याच्यासारखीच तू नासधुशी. कपडे कुडताना धान्य खाणार, नको करणार. घरातून बाहेर हो बाई, चिकू म्हणाला. का? हे माझं पण घर आहे. हे माझं पण घर आहे. माझ्या आजीपासून आम्ही इथेच राहतो आणि आजूबाजूच्या शेतात राहतो. मी काही माणसांची शत्रू नाहीये, मैत्रीणच आहे. घरात वीज उडालं, किडे कीटक खाऊन मी घर कसं स्वच्छ ठेवते. उंदरांची आणि बेडकांची छोटी छोटी पिल्लं सुद्धा मी खाते. शिवाय शेतामधले किडे सुद्धा खाते. म्हणूनच मला माणसं लक्ष्मीचा रूप म्हणतात. हे सगळं ऐकून झाल्यानंतर चिकू म्हणाला, चिचुंडरीताई, तू तर या घराचं रक्षणच करतेस की. सॉरी, मी तुला मगाशी नासधुशी मारलं. ठीक आहे रे, ठीक आहे. बरेच जण मला उंदीर समजतात. आता मी निघते. पोटे गुडगुड होती. आम्ही बसूच शकत नाही. इथून तिथे, तिथून इथे. काय सांगू, आमच्या डाफात खावा लागतो आम्हाला. तो तेव्हा फक्त तोंड बंद, नाहीतर चालूच. मुंगूस मांजरी, कोणीच आमच्या माई घेत नाही. त्यांनी तसं केलं तर तू घाण वास सोडतेस. नको ग बाई, उन्हाचा वास नको सोडूस. नाक झाकत थुल्लू म्हणाली. ती माझी युक्ती आहे. माझी दिशाच नाही. कधी
म्हणजे डिफेन्स मेकॅनिझम आहे. तू हसत चिचुंद्री म्हणाली. सगळ्यांनी चिचुंद्रीला टाटा केला आणि तू कडे चिचुंद्री शिकारीसाठी निघाली. आणि चिचुंद्री तिच्या पिल्लांना कसं बाहेर घेऊन जाते. एक पिल्लू चिचुंडीच्या शेपूट पकडतं, त्याचं दुसरं, त्याचं तिसरं, असं करत करत एक मोठी लाईन होते. बघण्याला वाटतं की हे काय साप गेला का काय. आणि तुम्हाला माहिती का मित्रांनो, चिचुंडीच्या अंगातून घाण वास येतो, म्हणून कोणीच प्राणी तिच्या वाट्याला जात नाही. फक्त तिला घुबडापासूनच सावध राहावं लागतं, कारण घुबड बाऊला वासच येत नाही. चिचुंडीची गोष्ट अंकामध्ये वाचा आणि तुमच्या मैत्रिणींना